नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी वंदे मातरम या गीतावर चर्चा झाली. यंदा या प्रेरणादायी गीताला 150 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या चर्चेला प्रारंभ झाला. त्यात मोदींनी या गीताचं महत्त्व, त्याचा इतिहास याचा आढावा घेतला. नंतर संसदेतील इतर सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अर्थात विरोधी पक्षांनी या विषयापेक्षा महागाई, बेरोजगारी या विषयांवर चर्चा व्हायला हवी अशी मागणी केली किंवा आपली भूमिका आपल्या भाषणात व्यक्त केली. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका वाड्रा यांनी वंदे मातरम या विषयावर कशाला चर्चा हवी होती, ही चर्चा घेतली याचंच मला आश्चर्य वाटतं. वंदे मातरम हे गीत आज सगळ्या देशवासियांच्या हृदयात विराजमान आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहेत. मग आता या विषयावर चर्चा कशाला, असा सूर आळवला. त्याऐवजी महागाई, बेरोजगारी या विषयांवर चर्चा व्हायला हवी होती असं त्या म्हणाल्या. प्रियांका वाड्रा यांना कदाचित वंदे मातरमचं महत्त्व वाटत नसेल, पण या गीताचा इतिहास पाहिला तर त्या बाबतीत काँग्रेसने कशी बोटचेपी भूमिका घेतली त्याची आपल्याला कल्पना येते. या गीतातील काही कडवी का काढण्यात आली तर त्यात दुर्गा मातेची स्तुती आहे. ही स्तुती मुस्लिमांना रुचणार नाही. त्यांच्या धर्मात अशा कोणत्याही देवतेला पूजण्याची किंवा स्तुती करण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांच्या खातर वंदे मातरम या गीतातून ही कडवी काढण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्याला सहमती दर्शवली. याचा अर्थ हिंदूंच्या देवी देवतांचा उल्लेख जरी एखाद्या गीतात असेल तर केवळ मुस्लिमांसाठी तो उल्लेख वगळण्यात येईल, हे ते धोरण होतं. मुस्लिम लांगुल चालनाचा तो एक नमुना होता. आज तर काढून टाकलेली कडवी जाऊ द्या, वंदे मातरमच आम्ही म्हणणार नाही अशी भूमिका घेणारे मुस्लिम नेते दिसून येतात. पण त्यावर काँग्रेस एक शब्द बोलत नाही. प्रियांका वाड्रा यांना म्हणून ती चर्चा महत्त्वाची वाटत नसावी, कारण त्यात काँग्रेसच्या काळात झालेल्या त्या अक्षम्य चुकांची पुन्हा एकदा उजळणी होते. म्हणूनच प्रियांका वाड्रा आपल्या भाषणात म्हणाल्या की एकदा काय त्या नेहरूंच्या, इंदिरा गांधींच्या, राजीव गांधींच्या चुका काढा आणि सांगा लोकांना. मग बेरोजगारी, महागाई अशा विषयांवर चर्चा करता येईल. पण त्या अधिवेशनाआधी अशा विषयांची चर्चा करा अशी कोणती मागणी करण्यात आली नव्हती. तर SIRवर चर्चा करा, इंडिगो विमानांच्या गोंधळावर चर्चा करा, वोट चोरीवर चर्चा करा, रुपयाच्या अवमूल्यनावर चर्चा करा, अशाच मागण्या होत्या. मग तेव्हा बेरोजगारी, महागाई या विषयांवरच चर्चा करण्याची मागणी का केली गेली नाही? मुळात मोदी यांचं सरकार येऊन आज 10 वर्ष झाली. एवढ्या काळातच नेहरू परिवाराच्या चुका दाखवल्यामुळे विद्यमान गांधी परिवार अस्वस्थ होण्याचं काही कारण नाही. आता कुठे या चुका दाखवायला सुरुवात झाली आहे. त्या दाखवल्याही पाहिजेत, कारण त्यातील अनेक चुका, दोष हे देशासाठी मारक ठरले. देशाचं नुकसान त्यामुळे झालं. 70 वर्षांची काँग्रेसची सरकार असताना त्या चुका दाखवल्या गेल्या नाहीत, त्यांची चर्चाही तेवढी झाली नाही. पण आता काळ बदललाय. त्या चुका फक्त संसदेतच नाहीत, सोशल मीडिया, डिजिटल मीडियात सगळीकडे दाखवल्या जातील. तिथेही फक्त महागाई, बेरोजगारी यांचीच चर्चा करण्याचं आवाहन करणार का? मग एवढंच महागाई, बेरोजगारीची चिंता असेल तर प्रियांका वाड्रा या पॅलेस्टाईनचा विषय घेऊन संसदेत जाताना मागे का दिसल्या होत्या? त्यांच्या हातातील बॅगच्या माध्यमातून पॅलेस्टाईनचे समर्थन केल्याचं दिसत होतं. मग संसदेत वंदे मातरमवर चर्चा करणं आश्चर्यजनक वाटतं, तर मग आपल्या संसदेत पॅलेस्टाईन या विषयाचा काय संबंध? पण तेव्हा मात्र सगळ्यांनी प्रियांका वाड्रांचं कौतुक केलं होतं. याचा अर्थ नेहरू आणि गांधी परिवाराच्या चुकांचा पाढा वाचला की महागाई, बेरोजगारी आठवते, पण एरवी मात्र पॅलेस्टाईन आठवतो. चहाची किटली आणि कप घेतलेले मोदींचे व्हिडिओ AIच्या माध्यमातून तयार करून काँग्रेसचे प्रवक्ते शेअर करतात आणि थट्टा उडवतात. तेव्हा महागाई, बेरोजगारीवर असाच एखादा AIवर केलेला व्हिडिओ त्यांना का करावासा वाटत नाही? वंदे मातरम हे गीत आम्ही म्हणणार नाही असे काही मुस्लिम नेते बोलतात, तेव्हा काँग्रेस त्यावर काही बोलत नाही. तेव्हा प्रियांका वाड्रा त्यांना सांगू शकतात की हे गीत देशातील प्रत्येकाच्या हृदयात विराजमान आहे, तेव्हा ते तुम्ही म्हटलं पाहिजे. पण ती हिंमत एकाही काँग्रेसजनाच्या मनात येत नाही, कारण तेव्हा मतांचा विचार मनात येतो. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना जाब विचारणाऱ्या एका पत्रकाराचा व्हिडिओ समोर आलाय. पवन खेरा म्हणाले, सध्याचा मीडिया हा खूप पक्षपाती झाला आहे. तो सरकारला कठोर असं प्रश्न विचारत नाही. त्यावर एका वरिष्ठ पत्रकाराने ताडकन उठून उत्तर दिलं. त्याने काँग्रेसची चांगलीच पोलखोल केली. अर्थात काँग्रेसच्या काळात कसा दबाव पत्रकारांवर होता त्याचं वर्णनच त्याने केलं. या पत्रकाराने सगळ्यांच्या समोरच पवन खेरा यांना काँग्रेसचा खरा चेहरा दाखवला.
तो पत्रकार म्हणाला की सगळी जबाबदारी काय मीडियाचीच आहे. मीडिया स्ट्रॉंग असता तर काँग्रेसचं सरकार आलं असतं असं तुम्हाला वाटतं का? काँग्रेसची सरकार होती तेव्हा अनेक वर्तमानपत्रांचे संपादक बदलण्यात आले. तेव्हा वरून आदेश येत असत, त्या बातम्या जात असत. कुणाच्या बातम्या घ्यायच्या, किती बातम्या घ्यायच्या, या सगळ्याची चर्चा होत असे आणि मगच त्यावर शिक्कामोर्तब होत असे. सदर पत्रकार म्हणाला की सुब्रमण्यम स्वामी जे काँग्रेसचे कट्टर विरोधक आहेत त्यांच्या पत्रकार परिषदेवर अवघ्या 3 परिच्छेदांची बातमी गेली पाहिजे, नंतर तर एका परिच्छेदात आटोपली जायची. इतकी वर्ष तुमच्या सरकारांनी किंवा लालू प्रसाद, मुलायम यांच्या सरकारांनी जो पक्षपातीपणा केला त्याची फळं तुम्ही भोगता आहात. त्याचाच फायदा आज भाजपाने उचलला. आम्ही आमच्या वरिष्ठांनी सांगितले तेच करत आलो. केले नाही तर आम्हाला नोकरी घालवावी लागली असती. एवढंच असेल तर तुम्ही लोकांना जाऊन सांगा तुमच्याबद्दल. आम्ही तरी किती लोकांना तुमच्याबद्दल सांगायचं. जिंदगी भर एडिटर बदले गए हैं. जिंदगी भर शाम की मीटिंग में जो लिस्ट जाती थी भारत जी को मालूम है, मैं इनके यहाँ भी काम कर चुका हूँ. ऊपर से ओनर देखता था एक एक आइटम, या देखती थी, वो डिसाइड करते थे किसका जाएगा किसका नहीं जाएगा. हमको बोला था सुब्रमण्यम स्वामी का प्रेस कॉन्फ्रेंस करी, 3 पैरे से ज़्यादा नहीं होना, तो 3 ही पैरे देते थे, उसमें भी एक ही छपता था और बोल पर वो भी नहीं छपता था, है ना. तो क्योंकि आपके टाइम में सुब्रमण्यम स्वामी जो थे प्रेस कॉन्फ्रेंस करके सोनिया गांधी और उनकी फैमिली को खींचते थे खूब, तो आप ही की सरकार थी. तो नई बात क्या है, आपकी सरकार में बहुत हुआ है, सारे स्टेट्स में हुआ है. अब मैं ये कह रहा हूँ कि जो ये सब परेशानी है, इतने सालों से आपकी सरकारों ने जो गड़बड़ किया, ऑपोजिशन की सरकारों ने गड़बड़ किया, जो लालू प्रसाद ने किया, जो मुलायम, क्या वो उसका फल नहीं भुगत रहे हैं और उस पर कैपिटलाइज नहीं कर लिया बीजेपी ने. एवढंच नाही तर याच पत्रकार परिषदेत काँग्रेसचा समर्थक राहिलेला आणि मोदींचा कट्टर विरोधक असलेला राजदीप सरदेसाई यानेही काँग्रेसला चेहरा दाखवला. त्याने म्हटलं की तुम्ही सातत्याने चुका करत राहिलात पण त्यातून काहीच शिकला नाहीत. महाराष्ट्रातही तुम्ही वाटोळं केलं पण तिथेही तुम्ही काही शिकू शकला नाही. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या SIR कार्यक्रमाला विरोध केलेला आहेच. आता हुमायूं कबीर हा त्यांचा आमदार बाबरी मशीद बांधण्याची भाषा करत होता, त्याला पक्षातून निलंबित केलं. तरी त्याने 6 डिसेंबरला बाबरी मशिदीसाठी वीट रचण्याचा इव्हेंट केलाच, पण त्याला ममतांनी विरोध केला नाही. आता ममतांना कदाचित हिंदू मतांची आठवण झाली असेल. त्या आजकाल मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाऊ लागले आहेत. कदाचित नियमित जात असतील, पण सध्या त्यांचे असे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होऊ लागलेत. निवडणुकांच्या अनुषंगाने आता ममतांच्या मंदिरामधील दर्शनाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याच्या मागचं कारण तेच असेल, म्हणजे ममतांनी पश्चिम बंगालमधील परिस्थिती ओळखली असावी. एकीकडे हुमायूंसारखे लोक मुस्लिमांचे एकत्रीकरण करत आहेत आणि MIM सारख्या पक्षासोबत जाऊन मुस्लिमांसोबत काम करण्याचं सांगत आहेत. त्यातच SIR योजनेमुळे अनधिकृत पद्धतीने राहत असलेले बांगलादेशी आपल्या मायदेशी पळू लागल्याच्या पार्श्वभूमीवर ममता हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी पावलं उचलतील अशी दाट शक्यता आहे. हुमायूं कबीर म्हणाला होता की 2026 मध्ये ममता बॅनर्जी या माजी मुख्यमंत्री असतील. कदाचित त्याची भीती ममतांना वाटत असावी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.